खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील. नाही असू शकेल. अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये, सत्तेचा वापर करून, आमिष दाखवून. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही. ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख, आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या गुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना. मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते, अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही. 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले. हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. 2 मंत्री गेले एकाच गटाचे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असं असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे. धनंजय मुंडे नंतर आता माणिकराव कोकाटे. नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे. कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे. जर त्यांची केस आपण पाहिली, सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना. फक्त योग्य वेळी ती बाहेर आली. ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.